गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या महत्वाच्या सणानिमित्त स्वरनाथ मोदी फाउंडेशनच्या वतीने कोथरूडमधील बाल शिक्षण मंदिराच्या सभागृहात सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व आपला परिसरचे संस्थापक उज्ज्वल केसकर, गायक व संवादिनी वादक प्रभाकर पांडव, प्रशांत इनामदार, मारुतीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। किशोर पांडव यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले। स्वरनाद संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम असला तरी संगीत रसिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन गायनाचा आनंद लुटला। प्रत्येक गीत बंदिशीला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून यावेळी स्वरनाद फाउंडेशनच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले। श्रुती उदार परवा उडबुले व गायक अमोल मिसाळ यांनी उत्तम कलाविष्कार सादर करून लोकांनी सादरीकरणाला प्रारंभ केला। अमोल मिसाळ यांनी ललत रागातील बंदिशी गायली, तसेच गायिका श्रुती यांनी ग्रामपंचायतीचे वर्णन करणाऱ्या 2 बंदिशी सादर केल्या। त्यानंतर दोन्ही गायकांनी श्रीराम व श्रीकृष्ण यांच्यावर असलेली काव्य व गीतांचा वर्षाव करत कार्यक्रमात रंगत आले। सभागृहातील प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन कधी टाळ्या वाजवून तर कधी शिट्ट्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन देताना दिसले। या कार्यक्रमात प्रशांत पांडव, धवल जोशी, उदय कुलकर्णी, विनीत त्रिकोणकर, क्षितिज भट, उद्धव कुंभार यांनी वाद्यसाथ दिली। कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे यांनी केले। सदर कार्यक्रमासाठी विशेष गायकांनी श्रीराम व श्रीकृष्ण यांच्यावर असलेली काव्य व गीतांचा वर्षाव करत कार्यक्रमात रंगत आले। सभागृहातील प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन कधी टाळ्या वाजवून तर कधी शिट्ट्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन देताना दिसले। या कार्यक्रमात प्रशांत पांडव, धवल जोशी, उदय कुलकर्णी, विनीत त्रिकोणकर, क्षितिज भट, उद्धव कुंभार यांनी वाद्यसाथ दिली। कार्यक्रमात टॉप न्यूज पुणे आपणासमोर अशीच सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांची मेजवानी दररोज घेऊन येतच राहणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व भरपूर सबस्क्राईब करत राहा। बातमी तुमची, साथ आमची। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड।